महाराजांचे काळातलं धान्य कोठारात याच्यात धान्य ठेवायचं, काढायचं, चवलं जायचं याच्यात आणि मग खायचं. पहिलेचं 4थीचं पुस्तक पाहिलं ना, हे फुटेज पाहायला मिळतं समोर. सध्या 2 मजली, इकडे 3 मजली आहे. सध्या 2 मजली दिसते, त्याला इतिहासामध्ये सप्त मनोरे म्हणण्यात आलेला आहे. सध्या 2 मजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकावर एक 7 मजली होतं. 7व्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत तांब्याची पाईप सोडण्यात आली होती. छोटे छोटे छिद्र केले जायचे. आतमध्ये 500 देवळे पेटवले जायचे. पैठणी मखमली कापडाचं कोटिंग असायचं. पुढे बाल्कनी आले बघा, राजांच्या साराने गडावरती राहायच्या, त्या मनोऱ्यामध्ये यायच्या. एकदा की सायंकाळी त्यात पाईपलाईनतून पाणी सोडलं की कारंजी उडले जायचे. दिव्यांचा प्रकाश कारंजांवरती पडला जायचा. याचाच प्रतिबिंब खालच्या गंगासागरात पडायचं. तेव्हाची वैभवता तुम्ही आम्ही इमॅजिन करू शकतो. फक्त हा विजयाचा प्रतीक, विजयस्तंभ म्हणजे काय, जर का राजाने हिंदवी स्वराज्यात नवीन गडकोट सामील केला की आपल्या राहणाऱ्या गडावरच्या प्रजेला कळणार कसं. मग राजे काय करायचे, याच्या 7व्या मजल्यावरती भला मोठा भगवा दोष पडकावायचे. गडावरती 3000 प्रजेला राहणाऱ्या करून चुकायचं. आपल्या राजाने हिंदवी स्वराज्यात नवीन गडकोट सामील केलेला आहे, विजयाचा प्रतीक. आता पुढे बघा, नगरखाना पाहायला होतं. नगरखाना पाहिला की आपल्याला गेट ऑफ इंडियाची आठवण येते. तर गेट ऑफ इंडिया सारखा नगरखाना दिसतोय, तर नगरखान्यासारखा गेट ऑफ इंडिया दिसतोय. इंग्रज जेव्हा गडावरती आले तेव्हा यांनी त्यांची जी प्रतिकृती चोरली आणि आपल्या इथे गेट ऑफ इंडिया बांधला. गाईस, हा आहे बाजारपेठ आणि खाली एक शिरकाई माता मंदिर आहे, तिथं पण आम्ही जाऊ. 350 वर्षापूर्वी आपलं इंडियन टॉयलेट्स असं असतं. दाखवू माझा चिल हो जाओ. घेतलेलं एवढं सामान आपल्या जवळ देत राहतात. चाललेली आहे, कसं वाटते तुम्हाला? तुम्हाला रोपे दाखवू मी. असा आहे ते रेडवाला. रेडवाला असायचं का? 5, 6, 7 अंदाजे रेड वाल्याची 5, 6, 7. छत्रपती शिवाजी महाराज की गाईस, रोपेने आता आम्ही वर आलो. आम्ही पाहिजे चढलो. आता आमची नाही
आणि गाईज बाकीचा वरचा तुटलाय पण आहे तो दगडांचा तो नक्की आहे. तो पण एक दरवाजा आहे तिथं पण जाऊया आपण. तो पण एक राणीचाच महाल असेल शायद. पुढे पुढे आठ महाल आहेत. नाही जा बघा. गाईज हा राण्यांचा बेडरूम, हा किचन राण्यांचा. 350 वर्षापूर्वी आपलं इंडियन टॉयलेट्स असं असत. तेव्हाची टेक्नॉलॉजी बघा, आताची टेक्नॉलॉजी फक्त जरा प्लास्टिकचं भांडण आहे, मातीचं आहे ना. काय तिथं खाली संडाशी टाकी आतमध्ये फुल आहे बघ. डायरेक्ट दरी बाबा दिसत नाही बघ. तर काय मालाची एका मालाची रचना पाहिजे म्हटलं तर पहिला हा जो बेस दिसतो ना, हा चौतरा, हा देवाचा हॉल आहे. त्याच्या मग बेडरूम, साईडला व्हेंटिलेशन साठी विंडो आणि साईडला 350 वर्षापूर्वी आज घरात तुम्ही टॉयलेट्स वापरता इंडियन खूप दगडामध्ये पाहायला मिळतात. आपण म्हणतो टॉयलेटची सुविधा इंग्रजांनी लावलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेली आहे. इंग्रज जेव्हा गडावरती आले तेव्हा त्यांनी त्याची प्रतिकृती चोरली. आपल्या इथे टॉयलेट्स बनवण्यात आले बघा. आता एक माल पाहायचा आहे, हा एक माल पाहिला किंवा 6 माल पाहिले, सगळ्यांची रचना स्ट्रक्चर सेमच पाहायला मिळतो, भेदभाव करण्यात आलेला नाही. हा माल पाहून झालं की आपण ह्या दरवाजातून बाहेर जाणार. राजधानी रायगडाला कुठल्या मोगल सैन्याने वेढा मारला तर 6 महिने पुरेल एवढं धान्य याच्यामध्ये स्टोअर केलं जायचं. असेच गोदाम तुम्हाला कोल्हापूरला पन्हाळगडावरती पण पाहायला मिळतात. गंगा, यमुना आणि सरस्वती 52 फुटाची गोदाम आहे, त्यांना अंबरखाना म्हणतात. त्यांची जर का सिस्टम पाहिली तर वरती एक दरवाजा आहे, खाली एक दरवाजा आहे. वरतून धान्य टाकलं जायचं, खालून धान्य काढलं जायचं. तसं रायगडाच्या धान्य कोठऱ्याची सिस्टम तशी नव्हती. जे धान्य तुम्ही वरतून खाली टाकायचात हे सागाची सिडी किंवा रशीच्या उपयोगातून खालचं धान्य वरती काढले जायचे. राज्यकारभार पाहत असताना त्या खड्ड्यांचा उपयोग अन्नधान्यासाठी करून घेतला होता. 1733ला गडावरती पेशवाई सत्ता आली. पेशवाईने ह्याच खड्ड्यांचा उपयोग कैदी कोठडी म्हणून करून घेतला. राजधानी रायगडावरती कैदी ठेवले जायचे नाही. खाली 5 वाडे पाहायला भेटतात प्रथमतः, आणि झाडाच्या खाली अजून 3 वाडे आहेत. काय हातात नाही ना. काय दिसत नाही लाईट मारत काय दिसणार. कोठार आहे असे तिथं महाराजांच्या काळातलं धान्य कोठार आहेत. याच्यात धान्य ठेवायचं, काढायचं, चवलं जायचं याच्यात आणि मग खायचं. काही तिकडे पण एक महाल आहेत, म्हणजे मला इथलं मला एक दोन तिथून चढायला आहे, म्हणजे असं तिथून आपण आलो. गाईस ते त्या साईडला राण्यांचं महाल आहे. तुम्ही तुमच्या घरात आत नोकर ठेवता बरोबर. तुम्हाला काय लागलं की तुम्ही पहिले नोकराला आवाज द्यायचा. तसंच राजांच्या राण्यांसाठी किंवा राजघराण्यातल्या स्त्रियांसाठी इथे दासी ठेवण्यात आल्या होत्या. राणीला काय लागलं की इथल्या दासीला आवाज द्यायची, दासी तू महालात जायची, काम करायची. काम आवरून झालं की प्रत्येक दासीला विश्रांतीसाठी अशी दासी इथे बांधण्यात आलेली आहेत बघा. ज्या दरवाजातून तुम्ही वरती आलात तो मेणा गेट आणि विरुद्ध दिशेला समोर दिसते ना तो पालखी गेट. पहिले 2 प्रकार असायचे, मेणा आणि पालखी. मेणा स्त्रियांसाठी असते, पालखी पुरुषांसाठी असते. मेणा पूर्ण बंदिस्त असतो, पालखी कशी पूर्ण ओपन असते. याच्या राजघराण्यातल्या स्त्रिया होत्या, राण्या होत्या, या सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी त्या दरवाजातून येणं जाणं पाहिजे. आता राजवाडा आपल्या राजांचं अखेरचे 10 वर्ष वास्तव्य ह्याच राजवाड्यात झालं होतं आणि अखेरचा श्वास देखील ह्याच ठिकाणी सोडला होता. राजधानी रायगडाने नेत्रदीप सोहळा पाहिला होता 6 जून 1674ला. राजांचा शुभराज्याभिषेक राजधानी रायगडावरतीच पार पडला होता. पण नको तो दिवस पण आपल्या रायगडाच्याच पदरी पडला होता. आपल्या महाराष्ट्राचा सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. राजाने 3 एप्रिल 1680ला या श्वास सोडला बघा. आपल्या राजांचं निधन या राजवाड्यात झालं, पण राजांचे ध्येयचित्र लग्नी ही जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर देण्यात आली बघा. जर का आपल्या राजांचं जन्म ठिकाण पाहिलं 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरीवरती जन्म आणि 3 एप्रिल 1680ला रायगडावरती निधन. पाहिलं तर राजाला फक्त किती 50 वर्षात आयुष्य लाभलं. पण आजकालच्या जमान्यात जर का आमच्या 50 वर्षाची जर का फोड केली तर आमच्या वयाची 20 वर्ष ही बाळपणात शिक्षणात निघून जातात. आता उरली आमची 30 वर्ष. उरलेल्या 30 वर्षामध्ये आम्ही आमच्या मनासारखाच घर
घर बांधू शकत नाही, तर आमच्या राजाने 50 वर्षात हिंदवी स्वराज्य साम्राज्य उभं केलं होतं. असे असंख्य राजे होऊन गेले होते, बापजाद्यांच्या गाद्या होत्या. महाराष्ट्रात असे एकच राजे होऊन गेले त्याने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली होती. म्हणूनच तर म्हणतात ना, या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. हेच आमचे माणिक मोती, दुसरी कोणती आम्हाला दौलती नाही, कोणती धन दौलती नाही. राजांच्या नंतर एक महापुरुष होऊन गेले छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. पण 32 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये 120 लढाई लढले, एकही लढाई न नरमे छत्रपती संभाजी महाराज. तर औरंगजेब स्वतःच्या दरबारात म्हटला होता की उस कापर सिवा ने एक संभा को पैदा किया, वैसा संभा हमारे घर में पैदा होता ना तर पुरे दक्कन पे हम राज करते, पुरे दक्कन पे हम राज. वाकले नाही, लास्ट पर्यंत लढा दिला. आपल्या गडकोटांच्या आज अवस्था शिपायला भेटते. पण छोटीशी म्हण म्हटली जाते की अंधाराला घाबरत आहे त्या अबळाची साथ आहे, अंधाराला घाबरत आहे अबळाची साथ आहे, मोडेन पण वागणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे, मर्द मराठ्याची जात आहे. घासल्या विना धार नाही त्या तरवळीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तरवळीच्या पातीला, आणि मराठ्यांशिवाय अर्थ नाही त्या महाराष्ट्रात. म्हणजे आताच आपलं स्विमिंग पूल होतो ना, तेव्हाच राजांचा स्विमिंग पूल पाहिला, बाट बघून पाहिला पुढे जाणार. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की मागच्या बाजूला आउटलेट बनवण्यात आलेलं आहे, पाणी पूर्णतः बाहेर निघून जाईल. राजधानी रायगडला जर का कधी पावसाळ्यामध्ये पाहायला आला, किती मुसळधार पाऊस असताना वाटप कधीच भरलेला दिसत नाही. 350 वर्षापूर्वीची आउटलेट ही अजूनही क्लिअर आहे. पण आजकाल आमच्या पाईपलाईन पाहिल्या 6 महिन्यात चक्क होऊन जातात. इथे कधीच तुम्हाला पाणी भरलेलं पाहायला मिळत नाही. अष्टकोनी बाल्कनी दिसते का? ही छत्रपती शिवाजी महाराजांची 350 वर्षापूर्वीची बाल्कनी आहे. या बाल्कनीच्याच मागे समोर मला वीड बांधकाम दिसतंय बॉक्स टाईप, त्याला इतिहासामध्ये टांगसर म्हणतात आलेला आहे. टांगसर म्हणजे आताची आपली रिझर्व्ह बँक, जसं की आपल्याकडे पैसे छापले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराई, शिवमुद्रा, होन्स, कॉइन्स वगैरे तिथे छापले जायचे. आपल्या राजांची अष्टकोनी शिवमुद्रा होती, जसं की आपल्याकडे चंद्र लेखे व वर्धिष्णूर विष्णू वंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रेचा अर्थ असा होतो की प्रतिपत्तेचा चंद्र हा कसा कलेप्रमाणे वाढत जातो आणि विश्व वंदनीय होतो, तसे छत्रपती शहाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाढता स्वराज्य हा कलेप्रमाणे वाढत जावा आणि एकदा विश्व वंदनीय व्हावा, असं त्याची अर्थ होतो. जसं राजे होते, छत्रपती संभाजी महाराज देखील राजे होते. त्यांची शंभू मुद्रा अशी होती की श्री शंभो शिवजादस्य मुद्रा देव राजते यदक्तस्य विनोलेखा कस्य नोपरी. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची मुद्रा जणू स्वर्गीय तेजाने तळमट आहे. मुद्रेच्या अंतिमाश किंवा आशयास प्रत्येक प्राणीमात्रावरती, मनुष्यबळावरती राजांची कायम छायाचित्र बनून असेल, ही छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा देखील तिथे घडवली जायची. या देखील सुद्धा कान असतात. त्यासाठी काय केलं जायचं? एल टाईप दगड दिसते का समोर कोपऱ्यावरती, तिथून जर का 11 पायऱ्या उतरून खाली गेलात तर ह्याच्या आतमध्ये 10 बाय 10ची रूम आहे, त्याच्या आतमध्ये जाऊन चर्चा केली जायची. म्हणून त्याला इतिहासामध्ये खलबतखाना म्हणण्यात आलेलं आहे. बघा, पहिलेचं 4थीचा पुस्तक पाहिलं ना, हे फुटेज पाहायला मिळतं समोर. सध्या 2 मजली, इकडे 3 मजली आहे. सध्या 2 मजली दिसते, त्याला इतिहासामध्ये सप्त मनोरे म्हणण्यात आलेलं आहे. सध्या 2 मजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकावर एक 7 मजली होतं. 7व्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत तांब्याची पाईप सोडण्यात आली होती. छोटे छोटे छिद्र केले जायचे. आतमध्ये 500 देवळे पेटवले जायचे. पैठणी मखमली कापडाचं कोटिंग असायचं. पुढे बाल्कनी आले बघा, राजांच्या साराने गडावरती राहायच्या, त्या मनोऱ्यामध्ये यायच्या. एकदा की सायंकाळी त्यात पाईपलाईनतून पाणी सोडलं की कारंजी उडले जायचे. दिव्यांचा प्रकाश कारंजांवरती पडला जायचा. याचाच प्रतिबिंब खालच्या गंगासागरात पडायचं. तेव्हाची वैभवता तुम्ही आम्ही इमॅजिन करू शकतो. फक्त हा विजयाचा प्रतीक, विजयस्तंभ म्हणजे काय? जर का राजाने हिंदवी स्वराज्यात नवीन गडकोट सामील केला की आपल्या राहणाऱ्या गडावरच्या प्रजेला कळणार कसं? मग राजे काय करायचे? याच्या 7व्या मजल्यावरती भला मोठा भगवा ध्वज फडकावायचे. गडावरती 3000 प्रजेला राहणाऱ्या करून चुकायचं. आपल्या राजाने हिंदवी स्वराज्यात नवीन गडकोट सामील केलेला आहे. विजयाचा प्रतीक, विजयस्तंभ. आता जे शिवभक्त गडावरती ज्या रोपे केबलकांनी गडावरती येतात, तो हिरकणीचा कडा, हिरकणी मातेचा कडा. जी माता आपल्या बाळाकरिता 1375 फुटाचा तासीव कडा तो उतरून गेली होती. बघा, दिसते ना गोलगुरू, तो सिरकणीचा कडा. तिच्यावर एक छोटीशी कविता आहे, कविता म्हणून दाखवतो. या रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका होते तिले हिरकणी बुरुजाची. बसले होते गाव तळाशी वाळुसरे या नावाचे, आणि शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवाळीचे. रोज सकाळी दूध घेऊन हिरा जात असे गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, द्याणी नाही मणी नाही सांजवे कधीच टळून गेली. सांजवे टळून जाताच गडाचे बंद झाले गडाचे दरवाजे. हिरास बायली मनात म्हणाली बाळतान माझे, हात जोडून किरा विनंती गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणतात नाही तुज्ञा शिवरायांच्या माय मावळी. एडीपीसी धावत जाऊन तो कडा उतरुणी बाळच ती गेई कुसी. आतुरतेने धाडस पाहून मार स्तंभित झाले. हिरास बोलून साडी चोली देऊन सन्मानित केले. या रायगडाची एक सिस्टम असायची. एकदा की पाठ झाले नगर कानावरती नगारे चौघडे वाजवले जायचे, किल्ल्याचे द्वार ओपन व्हायचे, सायंकाळी बंद व्हायचे.
असायचे. हिरा ही नवीन गवळण होती. गडकोटाचे नियम काय माहिती नव्हते. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव गडावरती होता. ती गवळण दूध घेऊन गडावरती आली. पण रायगड 1200 एकरामध्ये फिरता फिरता ही सुद्धा मग्न होऊन गेली. तिला देखील सुद्धा कळून चुकत नाही की सांजवे कधी टळून जाते. सांजवे टळून जातात नगारकड्यावरती. नगाराच्या चौकडे वाजतात. किल्ल्याचे द्वार बंद होतात. आता त्या मायमौलीला आपल्या बाळाची आठवण लागतात. धावत 500 पायऱ्या उतरून दरवाजाकडे जाते. दरवाजावरती सांगोजी काटकर असतात. सांगोजी काटकरांना म्हणते की सांगोजी काटकर, अहो मला खाली जाऊ द्या. अहो माझं 2 महिन्याचं बाळ आहे. अहो दुधाशिवाय काय राहू शकत नाही. ते काय म्हणतात आम्हाला शिवरायांची आतुज्ञा नाही. मायमाऊली आम्ही तुझ्या राहण्याची व्यवस्था गडावरती करतो. पाठ झालं दरवाजे उघडले की तू गडावरून उतरून जा. राहण्याची व्यवस्था गडावरती करतात. पण त्या मायमाऊलीला काय राहत नाही. ती पुन्हा एकदा 1200 एकराला वेढा मारते आणि पश्चिमेचा कडा दिसतो. मडकं त्याच ठिकाणी ठेवते. स्वतःच्या जीवाचं न परवा करता रात्रीच्या वेळेला कडा उतरून गावामध्ये जाते. पाठ होतात. नगाऱ्याचा उघडे वाजतात. किल्ल्याचे दरवाजे ओपन होतात. दरवाजे ओपन झाल्यानंतर सांगोजी काटकर कासाही जाऊ लागतात. जी मायमाऊली आपल्याला तेव्हा एवढी विनवणी करत होती की मला खाली जाऊ द्या, माझं 2 महिन्याचं बाळ आहे. मात्र एवढी वेळ झालेली कुठे दिसत नाही. तर आपल्या राजांकडे येतात. राजांना सांगतात. राजे काय करतात 2 सरदार पाठवतात 1200 एकराला छाननी करण्यासाठी. छाननी केल्याच्या नंतर कळून चुकतं हिरा ही गावामध्ये पोहोचलेली आहे. मग राजे 2 सरदार पाठवतात हिराला गावामधून गडावरती आणण्यासाठी. जेव्हा हिराला गडावरती घेऊन येतात राजे प्रथमतः हिराला त्या कड्यावरती घेऊन जातात. आणि ज्याने अखंड रायगड किल्ला बांधला हिरोजी इंदुलकर त्यांना देखील त्या कड्यावरती घेऊन जातात. आणि हिराला म्हणतात की हिरा आता मला कडा उतरून दाखव. ते म्हणते नाही राजा. अहो राजा जेव्हा मी तो कडा उतरले मला माझं पूर्णतः बाळ दिसत होतं. आता तर का दरी दिसते. अहो राजा दरी काही उतरू शकत नाही. राजा म्हणतात हिरोजी या पुढे. तुम्ही तर मला असे म्हटलेलात एकदा की किल्ल्याचे मुख्य द्वार बंद केले की माझ्या देवना गडावरून खाली जाईल ती पाण्याची धार आणि खालून वरती हवेचा झोका. हिरकणी कशी गेली. आज जर हिरकणी एक जर का स्त्री गडावरून खाली जाऊ शकते तर शत्रू देखील गडावरती येऊ शकतो. रायगडाचं बेलात आणि बुलंद असा बांधकाम झालेला नाही. तो कडात असा तिथे बुरुज बांधा आणि बुरुजाला नाव द्या हिरकणी. तो कडात असला तिथे बुरुज बांध आणि नाव दिलं हिरकणी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. त्यातून आमचं बाळ जर का खाली राहिलं सध्या साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही जर का 2 मजल्यापासून खाली पाहिलं तर आम्हाला चक्कर येते. आणि आमचं बाळ खाली राहिलं तर आमची आजी माय काय करते साईडच्याला पहिले फोन लावते. आमचं बाळ खाली राहिलेलं आहे. फ्रीजमध्ये दूध आहे ते दूध त्याला पाजून घ्या. ही मायमाऊली पण निरोप देऊ शकत होती. तिला का हो नाही ना. एका मायेची माया आपण तिथे पाहू शकतो बघा. पण राजाने तो कडात असला तिथे बुरुज बांधलं आणि बुरुजाला नाव दिलं हिरकणी. बघा त्याच्या खाली आपल्याला एक तलाव पाहायला भेटतो गंगासागर तलाव. गाईज हा महाराजांचं सिंहासन आहे. आणि हे सगळं राजदरबार. आणि गाईज हा सगळा सभागृह आहे. गाईज इथंच राज्याभिषेक सोहळा झालेला. इथं अख्खी सभा बसलेली. जे आता मी दगडानं चालतो त्याच येतं. आपल्या राजांचं सिंहासन 32 मणाचा सुरत्नजरी सिंहासन होता. 32 मणाचा. एक मण म्हणजे 40 किलो. 1280 किलोचा वजनी सिंहासन त्याच ठिकाणी उपस्थित होतं बघा. पण सध्या तुम्हाला बाहेरची जी पंचधातूची मेघडंबरी दिसते ना. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजल सिंग आहेत. त्यांनी 1985 साली त्या मेघडंबरीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आतली महाराजांची पंचधातूची आपण मूर्ती पाहतो. युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे 13वे वर्ष 6 जून 2009 मध्ये आतल्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे बघा. आता ह्याच राज्याभिषेकाचं एक पोस्टर छायाचित्र घरात आपण मोठा फ्रेम लावतो. त्या फ्रेम मध्ये बघा जर एक पाहिलं असेल इंग्रज राजांना वापरून मुद्रा करतोय. त्याचं नाव होतं हेनरी ऑफ एक्झेटर. हेनरी ऑफ एक्झेटर राजांच्या शिवराज्यासाठी गडावरती आला होता. त्या गडावरती त्याला येण्यासाठी 4 तास लागले होते. खूप दमछाक झाली होती. डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत पोहोचला होता. घामे घुम झाला होता. आणि नगरकड्याच्या समोर येतात आश्चर्यचकित होऊन जातो. तर आपल्या राजाने या नगरकड्याच्या समोर 2 मलाटे द्यायचे हत्ती आणि घोडे 2 घोडे सजून ठेवले होते येणाऱ्या जाणाऱ्याच्या स्वागतासाठी. तो स्वतःच्या मनात म्हणतो की सहज 2 पायचा माणूस जर का गडावरती येऊ शकत नाही मग आपल्या राजाने एवढे बलाटे द्यायचे हत्ती आणले कसे गडावरती. हा प्रश्न रोज दिवशी डायरीमध्ये लिहून ठेवला. आणि त्यांचे ट्रान्सलेटर दुबई शिकवते नारायण शेणवी. तो नारायण शेणवीला विचारतो की नारायण शेणवी आपल्या राजाने एवढे बलाटे द्यायचे हत्ती आणले कसे गडावरती. ते म्हणतात की आपण हुशार आहात. या प्रश्नाचं उत्तर आपणच शोधा. कारण राजवंशाच्या गडबडीमध्ये कोणी उत्तर देत नाही. पण आताचे इतिहासकार काय उत्तर देतात. राजांची दूरदृष्टी खूप मोठी होती. 1656 ला रायगड किल्ला जिंकला. 1670 ला बांधून पूर्ण झाला. एकूण रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागले. रायगडाचं बांधकाम चालू असताना आपल्या राजाने
हत्तीची छोटी छोटी पिल्लं ती पालखीमध्ये बसून गडावरती आणली, त्यांचं पालन पोषण गडावरती केलं. तर राजांची दृष्टी अशी होती की मोठ्याचं छोटं करता येत नाही, छोट्याचं मोठं करता येतं, ही आपल्या राजांची दृष्टी होती बघा. आता तुम्हाला राजाभिषेकाचं वर्णन करतो. आपले राजे पहाटे 5 वाजता उठतात, वस्त्र परिधान करून गडदेवता शिरकाईमध्ये वंदन करून त्या जगदीश्वराच्या मंदिरात नतमस्तक होतात आणि या नगरखान्यामध्ये येतात. या नगरखान्यामध्ये येताच राजांची पहिली नजर पडते 32 स्वतंत्र सिंहासनाकडे आणि दुसरी नजर पडते इथे बसलेल्या आपल्या 6000 प्रजेकडे आणि आपल्या औषधाधीश्वर महाराजाधिराज योगीराज राजेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. पार पडला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा पण 16 जानेवारी 1681 सालीला शिवयोगी पंडित यांच्या हस्ते त्याच दरबारात पार पडला होता. रिफ्लेक्ट होतो. मानलं पाहिजे आर्किटेक्ट रुची ज्यांना वास्तुशास्त्र बनवला. आज विचार करा, राय दरबार ओपन असून जर का आवाज येतो जेव्हा हे बंदिस्त असेल तेव्हा आवाज येतो. इतिहासकारांचं जाणकारांचं मत आहे की हे इकोसिस्टम ह्या दगडामुळे होते असं त्यांचं मत आहे. दुसरं कारण असं सांगितलं जातं राजांच्या राजकीय तारीख जवळ आली होती. राजाने हिरोजींना सांगितलं की किल्ल्याची बांधकामं थांबवा, आपला राज्याभिषेक झाला की आपण पुन्हा चालू करू. पण दुर्दैव असं घडलं, राज्याभिषेकाच्या नंतर 11 दिवसांनी आपलं औषधाचं बंद झालं. 17 जून 1674 साली रायगडाला उतरता कळा लागला, संकटावरती संकट येऊ लागले. राजाने किल्ल्याची बांधकामं ठप्प केली. अजूनही दगड तुम्हाला प्रत्यक्षामध्ये तसंच पाहायला मिळतो बघा. आता मनात प्रश्न पडतो, राजांचं सुवर्ण सिंहासन गेला कोणी? राजांच्या निधनानंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर येसुबाईंनी 1 वर्ष राज्यकारभार गडावरून पाहिला. त्यानंतर औरंगजेबचा सरदार जुल्फिकर खान, त्याचा टोपण नव्हता इतिकच खान, त्याने रायगडाला 3 महिन्याचा वेढा मारला होता. त्या वेड्यामध्ये येसुबाईंनी त्यासोबत थळ केला. त्यामुळे जेव्हा तो गडावरती आला, अक्षरशः राजांचं सुवर्ण सिंहासन घाण्याने तोडून टाकलं. आणि इथे जगदीश्वराचं मंदिर आहे ना, तिथे नंदीची मूर्ती आहे, तिचं कान ऐनतोंड जुल्फिकर खानाने तोडलेला आहे. पण त्याच वेळेला आपल्या राजाराम महाराज आणि तारेने जिंजीला निसटले होते. या गडावरचा चोर मार्ग म्हणजे वाघ दरवाजा आहे. वाघासारखं धाडच पाहिजे, वाघासारखं काळीच पाहिजे. कारण दरवाजातून तुम्ही जर का खाली पाहिलं तर महाराज की आज तो नगरखाना, याच्यावरती नगरे चौघडे वाजवले जायचे, किल्ल्याचे मुख्य द्वार बंद व्हायचे, सायंकाळी नगरे चौघडे वाजवले जायचे, किल्ल्याचे द्वार बंद व्हायचे देखील. आता पुढे बघा, नगरखाना पाहायला होतो. नगरखाना पाहिला की आपल्याला गेट ऑफ इंडियाची आठवण येते. तर गेट ऑफ इंडिया सारखा नगरखाना दिसतोय, तर नगरखान्यासारखा गेट ऑफ इंडिया दिसतोय. इंग्रज जेव्हा गडावरती आले तेव्हा यांनी त्यांची जी प्रतिकृती चोरली आणि आपल्या इथे गेट ऑफ इंडिया बघा. याच्यावरती छायाचित्र पाहायला भेटतात. एक सिंहासारखं चित्र आहे, त्याला शरभ म्हणतात. शरभ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या पायाखाली 4 बलाढ्य देशाचे हत्तीमय 4 शाही होत्या बलाढ्य, मोगलशाही, बादशाही, कुतुबशाही, निजामशाही. 4ही शाही आपल्या राजाने पायाखाली दडपून टाकण्यात आलेला आहे, असं त्यातून संबोधण्यात आलेलं आहे. तिकडे पायाखाली एक आहे आणि शेपटी एक मागे एक आहे, त्यातून असं संबोधण्यात येतं. याच्यानंतर अशी कुठलीही शाही उत्पन्न झाली, एकतर राजा त्याला पायाखाली तरी दडपून टाकतील, नाही तर शेपटी निवडून तरी टाकतील. कुठल्याही गडकोटांवरती जा, आपल्या राजांना यातून संबोधलं जातं बघा. आपल्या हिंदूंचं प्रतीक म्हणून 2 कमळांची फुल देखील दरवाजावरती लावण्यात आलेले आहेत बघा. आता होळीचा माळ पाहायला आपण पुढे जाणार आहोत. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. प्रथम तर आपल्याला समोर एक मोकळा माळ पाहायला मिळतो. या माळाला इतिहासामध्ये होळीचा माळ म्हणण्यात आलेला आहे. होळी म्हटलं की शिमगा, शिमगा म्हटलं की आपल्या कोकणामध्ये खूप मोठा उत्सव असतो. आपल्या गावागावात होळी पेटवली जायची. एकदा की होळी पेटवली की आपण जो एक नारळ टाकतो होळीमध्ये, एकदा की नारळ टाकला की तो नारळ आपण काठीने बाहेर काढतो. तसंच राजधानी रायगड देखील एक माळाची होळी पेटवली जायची. एकदा की होळी पेटवली की राजे स्वतः हातात एक नारळ घेऊन यायचे, पेट्या होळीत नारळ टाकून द्यायचे. जो कोणी बहादर पेट्या होळीतून हाताने नारळ काढेल त्याला आपल्या राजांच्या हातातला सोन्याचा कडा मानाचा बक्षीस असायचा. राजांची एवढी दूरदृष्टी अशी होती की जो व्यक्ती अग्निशी लढू शकतो ना, कोणत्याही शत्रूसोबत लढू शकत होता, लगेच सैन्यात भरती केलं जायचं. असं कोणाचं धाडस झालं नव्हतं. अवघे छत्रपती संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना पेट्या होळीत हात घालून नारळ काढला होता. म्हणून तर म्हणतात ना, त्या वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, हीच करिता मर्द मराठ्याची जात. कारण छत्रपती संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना पेट्या होळीत हात घालून नारळ काढला होता. ते होळीचं माळ बघा. समोर बाजारपेठ पाहायला भेटते. या बाजारपेठची 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. इकडे 22 तिकडे 22, टोटल 44 दुकान आहेत बघा. जर का दुकानाची रचना पाहिली तर पुढे दुकान, मध्ये स्टोरूम, मागे राहण्याची व्यवस्था, आगे दुकान, पिछे मकान, ही सिस्टम पाहायला भेटते. पण जर का बाजारपेठ नीट पाहिली तर बाजारपेठ शाहीर घोड्यावडी पाहायला भेटते. कारण पहिले बाजार घोड्यावर बसून केला जायचा, म्हणून बाजारपेठ शाहीर घोड्यावडी पाहायला भेटते. ती पण बघा, ज्याला पायी बाजार करायचा आहे त्यासाठी पायऱ्या आतून बांधण्यात आल्या आहेत.
आपल्यासारखं अतिक्रमण नाही. आपल्या दुकानाच्या पायऱ्या त्या रोडवरती असतात, तिथे अतिक्रमण नाही. ज्याच्या दुकानाच्या पायऱ्या या दुकानाच्या आतून पाहायला भेटतात. तुम्ही डाव्या बाजूने सरळ गेलात की 7व्या दुकानावरती एक असं नागाचं शिल्प कोरलेलं असेल. नागाप्पा शेट्टी कर्नाटकाचे होते. आपल्या राजाने कॉन्ट्रॅक्ट बेसवरती बाजारपेठ त्यांना चालवायला दिली होती. पुरेपूर पार पाडल्यानंतर आपल्या राजाकडे गेले आणि राजाला म्हणतात, अहो राज, या बाजारपेठवरती माझं नाव करा. येणाऱ्या बाजारकाराला कळून चुकलं पाहिजे की बाजारपेठ मी चालवतोय. राजे म्हणतात, माझ्याकडे 365 गडकोट आपल्या स्वराज्यात आहेत. कुठं पाहिलं का शिवाजी शहाजी भोसले नाव नाही ना, तर तुमचं आम्ही नाव कसं लिहिणार म्हणून नाराज करता एक नागाचं शिल्प काढून तिथे त्यांना संबोधण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच मागे बघा दगडी बांधकाम दिसते, हत्तीखाना. जी म्हटलं हत्तीची छोटी छोटी पिल्लं आणली, त्यांचं पालन पोषण त्या हत्तीखान्यामध्ये करण्यात आलेलं आहे. इथे महाराजांची मूर्ती पाहायला भेटते. पंचधातूची 1974 साली इथे स्थापना करण्यात आलेली आहे. याचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर सहस्त्रबुद्धे. शिल्पकार कडून बनवताना एकच चूक अशी घडलेली आहे, राजांच्या पायामध्ये जोडे बनवलेले आहेत. राजे सिंहासनावर कधीच जोडे घालून बसायचे नाही. त्याकरिता राज दरबारात न बसवता कुठे बसवली, होळीच्या माळावरती बसवली. आता आपण काय पाहून आलो, बाल्य किल्ला. बाल्य किल्ला पाहून झाला. आता तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणार आहात. बघा जाताना प्रत्येक ठिकाणी वाडे दिसतील. पडकवशीमध्ये हे सगळं प्रजेचे एरिया, प्रजेचे वाडे पाहायला भेटतात. तिथून तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे जाल. आपले राजे रोज पहाटे स्नानावरून झालं की जगदीश्वराच्या मंदिरात नतमस्तक होण्यासाठी जायचे. त्याच्यासमोर जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. तिचं कान ऐनटोन त्या जुल्फिकार खानाने तोडलेला आहे. आता एक मनात असा प्रश्न पडतो, जर का मराठ्यांची ती वास्तू तोडलेली आहे तर एवढा मोठा मंदिर आबादीत कसा काय ठेवला? जर का तो मंदिर पाहिलं तर ती मशीद दिसते. इकडून 3 तिकडून 3 6 मिनार आहेत. एंट्रन्स वरती पण 2 मिनार आहेत. पण मध्ये प्रवेशद्वारवरती गणेश शिल्प देखील लावण्यात आलेलं आहे. जसं की तुमच्या घराची वास्तू बांधून पूर्ण होते, प्रथमतः वास्तूच्या समोर तुम्ही गणेश शिल्प लावताना तसं मंदिराच्या प्रवेशद्वारवरती गणेश शिल्प लावण्यात आलेलं. बघा हे आपल्या महाराजांचं स्ट्रक्चर होतं. महाराजांची दूरदृष्टी अशी होती, जर का मोगल सैन्य आपल्या घरावरती आला तर आपलेच मंदिर समजून त्याला नतमस्तक होऊन जावा, त्याला तोडफोड न करू दे, त्यासाठी रचना तशी बांधली. बाहेरून पाहिलं तर मस्जिद, आतमध्ये पाहिलं तर शिवपिंड आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे. बघा पण ज्यावेळेला तुम्ही दर्शनाच्या आतमध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला अक्षरशः झुकून जावं लागतं. तुम्हाला काय, मला काय सांगायचं म्हणतात, कुठे दगड आणा पुढे, तो दगड आणतात पुढे, त्याच्यावरचं वस्त्र बाजूला करतात, त्याच्यावर मजकूर लिहिलेला असतो, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. राजांना कळून चुकतं, हिरोजीना नावाची पाठी पाहिजे. ते म्हणतात, अहो हिरोजी, अहो हिरोजी तुमच्या नावाची पाठी इथे का? अहो तुमच्या नावाची पाठी त्या किल्ल्यांच्या तर भुजांवरती कोरा. अहो तुमच्या नावाची पाठी त्या नगारखान्यावरती कोरा. तुमच्या नावाची पाठी किल्ल्याच्या मुख्य द्वारवरती कोरा. ते म्हणतात, नाही राज, अहो राज, ज्या ज्या वेळेला तुम्ही त्या मंदिरात नतमस्तक व्हायला याल आणि त्या वेळेला उजवा पाऊल त्या पारीवरती पडेल आणि पायाची धूळ या आमच्या नतमस्तकी लागेल, यासाठी परमिशन द्या पारी लावण्यासाठी. अहो राजांचं अंतकरण म्हणून येतं. राजे मिठी मारतात आणि काय म्हणतात, अहो वा हिरोजी वा, आज तुमच्या सारखी पोरा जमाना लाभली, माझे हिंदवी स्वराज्य साम्राज्य साकार करण्यात झालं. बघा अहो ज्याने ताजमहल बांधला ना त्यांचे हात कलम केले, आणि ज्याने रायगड बांधला ना त्यांच्या अशा ठिकाणी नावाची पाठी देण्यात आली की ज्या ज्या वेळेला आपले राजे त्या मंदिरात नतमस्तक व्हायला जातील आणि त्या वेळेला त्यांचा उजवा पाऊल त्या पारीवरती पडेल आणि त्या पायाची धूळ या आपल्या नतमस्तकी लागेल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आज आमच्याबरोबर पण गव्हर्नमेंटची कामं पडतात, पण गव्हर्नमेंटचा फंड कमी पडला ना तेवढ्याच जोरात आमची कामं बंद पडतात. सांगतात ते चांगलं. गाईस हा आहे बाजारपेठ आणि खाली एक शिरकाई माता मंदिर आहे, तिथं पण आम्ही जाऊ. आणि तिथं म्हणजे महाराजांची आई होतं, त्यांना वरचा वातावरण म्हणजे आजारी पडायचे म्हणून त्या खाली राहत्या 5 आडला. गाई तिथं घोड्यावर बसून शॉपिंग करायचे म्हणून असे दिल्यात. आणि मला आतमधून पण मी दाखवतो. इथं पण एक मंदिर आहे देवीचं. थांबा. म्हणजे असं दुकान होता आणि इथं त्यांची राहायची व्यवस्था आणि गोडाऊन वगैरे वगैरे. आणि हा हत्तीखाना आहे, म्हणजे इथं छोटे छोटे हत्त्यांना पालायचे आणि मोठे करायचे, याला बोलतो ना हत्तीखाना. आणि तिकडे टकमक टोक आणि तिथं आहे शिरकाई माता. गाईस यांच्या पायऱ्या कशा आतून बनवल्यात, रस्त्यावर नको म्हणून आतून बनवल्या. आता आपल्या दुकानाच्या पायऱ्या बाहेरून असतात, नाही पायऱ्या नसतात, असे डोअर क्लोज करायचे, दरवाजे क्लोज करायचे ते असतात. आणि महाराजांच्या काळात बघा म्हणजे किती चांगली होती. दोन्ही साईडला असं दुकान मार्केटिंग करायची आणि बाजारपेठ आहे हा. बस बघा तो टकमक तो काय तिथं माहित नाही, टाइम कमी आहे म्हणून जाऊ शकते का नाही.
संभाजी महाराज यांनी तिथून कडेलोट केली. शिवाजी गाईस शिवाजी महाराजाही तिथून कोणालाच कडेलोट नाही गेली, संभाजी महाराजाही केले. म्हणजे जे अपराधी होते त्यांना हा म्हणजे त्यांना ते अपराधी होते त्यांनाच केलंय, बाकीला नाही. गाईस